काहीच नाही याच्यात. तुम्ही कार्यक्रम सगळ्यांनी बघितला असेलच, तुम्हाला याच्यावरचं विज्ञान माहीत असेलच बऱ्याच जणांना. मी आता पाणी टाकतो याच्यामध्ये आणि पाणीच आहे का याची खात्री करण्यासाठी बनसोडे सरांनी जी काही त्यांच्या शाखेची माहिती दिली याच्यावरून असं वाटतं की औरंगाबाद शहरामध्ये लासूर स्टेशनची शाखा ही खूपच कृतिशील शाखा दिसत आहे. त्याकडे बनसोडे सरांनी ॲक्टिव्हली सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि तुमच्या सगळ्यांची त्यांना तितकीच ॲक्टिव्ह साथ सुद्धा आपल्याला दिसत आहे. त्यामुळे तुमच्या शाखेचं खूप मनापासून कौतुक आणि राज्याची उपाध्यक्ष म्हणून आभार सुद्धा, कारण एक विवेकी विचार तुमच्या मार्फत पुढे जाण्याची प्रक्रिया यामार्फत चालू आहे असं मला वाटतं. आता बनसोडे सरांनी खरं मला वेगवेगळ्या प्रसंगांनी खूप वेळेला लासूरला येण्याचं निमंत्रण दिलं, पण माझ्या व्यवसायामुळे गायनेकोलॉजिस्ट असल्यामुळे मी येऊ शकले नाही अनेक वेळा. पण आज आम्ही ठरवून त्यांच्या विनंतीला मान देऊन यायचं कबूल केलं आणि मला खूप आनंद होतो आहे इथे येण्यामध्ये. मला जरी तुम्ही सगळ्यांनी मार्गदर्शक म्हणून इथे इन्व्हाइट केलं असलं तरी माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने आणि कृतीने मोठे असलेले लोक माझ्या आजूबाजूला आहेत. त्यांना मी काय मार्गदर्शन करणार असा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला, कारण आपण सगळेजण कामामध्ये अनेक वर्ष आहात, अनेक अनुभव आपल्या गाठीशी आहेत. असं वाटलं होतं की काही तरुण मुलं आले तर त्यांच्यासमोर काही गोष्टी मी बोलू शकेन, पण तरीसुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय कसं काम करते या सगळ्या गोष्टींचं विवेचन आज दिवसभरामध्ये बोराणे सर, शहाजी सर आणि आपल्या सगळ्यांच्या चर्चेमधून होतच राहील. पण जेव्हा कुठलाही एक विशिष्ट ध्येय डोक्यामध्ये घेऊन आपण त्या ध्येयाच्या दृष्टीने काम करण्याचं, वाटचाल करण्याचं ठरवतो, त्यावेळेला आपल्यातल्या कार्यकर्त्याला आपण जागं केलेलं असतं. कार्यकर्ता म्हणजे कोणी वेगळा आहे का? तुमच्या आमच्यामधलाच आहे ना. तुमच्या आमच्यामधलाच याच जमिनीवरचा आपल्यासारखाच अन्न खाणारा पिणारा आपल्यासारख्याच सामान्य कुटुंबातून तो आलेला आहे. आणि आज अगदी जागतं कार्यकर्त्याचं उदाहरण मला सरांच्या मार्फत बघायला मिळालं की तुमचं जेव्हा बॅनर आलं तेव्हा दुसऱ्या कुणालाही विनंती न करता सर खुर्चीवर चढले आणि स्वतःच्या हाताने सरांनी ते बॅनर लावायचा प्रयत्न केला. हे जिवंत कार्यकर्त्याचे उदाहरण तुमच्यामध्ये आहे. कार्यकर्त्याला कोणी बोलवावं लागत नाही, त्याला समोर असलेली कामं अशी पटापट दिसतात आणि माझ्यामधल्या क्षमता ओळखून मी काय करू शकतो, म्हणजे त्यावेळेला त्यांनी मी खुर्चीवर चढलो तर मी पडेन किंवा मला त्रास होईल असा पण विचार त्यांनी केला नाही. आणि वर चढून आहे त्या परिस्थितीमध्ये आहे ते दोरे वापरून त्यांनी पटकन हे बॅनर आपल्यासमोर लावायचा प्रयत्न केला. हे इतकं चांगलं कार्यकर्त्याचं उदाहरण मी मगाशी इथे बसल्यापासून बघत होते. दुसरं चांगलं उदाहरण आज मला तुमच्यामधूनच बघायला मिळालं. ज्या पद्धतीचं चळवळीचं पहिलं गाणं बनसोडे सरांनी निवडलं, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही,
ह्या दोन गोष्टी घेऊनच कार्यकर्ता पुढे जाऊ शकतो. कारण जो माणूस स्वतःच्या जातीत, पोटजातीत आणि धर्मात अडकतो तो वेगळ्या पद्धतीचा कार्यकर्ता होतो. तो तुम्हाला आणि मला अपेक्षित असलेला कार्यकर्ता होत नाही. तो माणूसपणाच्या वाटेवर पुढे चालत नाही. तो कदाचित काही धार्मिक एजेंडा घेऊन पुढे जातो, तरी प्रत्यक्षात आपल्याला ते अनुभवायला मिळत नाही. त्यामुळे माणुसकीची वाट वेगळी चालताना दिसते आणि धार्मिक वाट वेगळी चालत असताना दिसते. आपल्याला ह्याच्यातनं अंतर कमी कसं करता येऊ शकेल आणि माणुसकी हा मेन धर्म कसा असू शकेल या हेतूने पुढे वाटचाल करायची आहे. कार्यकर्ता म्हणून काम करत असताना काही गोष्टी आपल्याला फार कटाक्षाने पाळाव्या लागतात असं मला स्वतःला वाटतं. इथे जे सिनियर सगळे कार्यकर्ते आहेत ते कदाचित माझ्याशी नंतर सहमत होतील किंवा काही मतभेदही मतभेद जरी असतील एखाद्या मुद्द्यावर माझं एक मत आहे आणि बनसोडे सरांचं माझ्या अगदी उलट 180 डिग्री मत आहे, पण याचा अर्थ आम्ही शत्रू आहोत का? कार्यकर्ता म्हणून माणुसकीच्या नात्याने जे आमच्यातलं मैत्रीचं नातं आहे, सद्भावनेचं नातं आहे, ते माझ्यातले विचार बाजूला ठेवून मला पुढे नेता आले पाहिजे. कारण मतभेद जर खूप टोकाला गेले तर त्या टोकाच्या मतभेदातून समोरच्या व्यक्तीविषयी मनामध्ये द्वेष निर्माण होतो आणि हा द्वेष जेव्हा पराकोटीला पोचतो तेव्हा आपण माणुसकीची भावना पूर्णपणे विसरतो. आणि बरेच वेळेला असं लक्षात येतं की टोकाचा द्वेष हा अल्टिमेटली हिंसाचारामध्ये परिवर्तित होताना आपल्याला दिसतो. आणि जिथे हिंसाचार होतो तेव्हा इथे त्या हिंसाचाराच्या एका टोकाला एक माणूस, एक जिवंत व्यक्ती ही कायम रिसिव्हिंग एंडला असते, म्हणजे कायम ती हिंसाचार सहन करत राहते. गेल्या काही दिवसांपूर्वी तुम्ही एक फोटो पेपरमध्ये बघितला असेल कदाचित, पण मला तो फोटो बघून इतकं अस्वस्थ झालं की मी 8 दिवस झोपू शकले नाही. काय फोटो होता तो? मागचा पूर्ण महिना आपण सगळ्यांनी आपल्या बरोबर वावरणाऱ्या आपल्या मित्रमैत्रिणींना, थोडासा वेगळा धर्म पाळणाऱ्या लोकांना रमजानचे रोजे ठेवताना बघितलं, आपण ईदचे रोजे ठेवताना बघितलं. अगदी जवळची लोक आहेत, आपलं रोजचं घरचं जाणं येणं आहे. या महिन्यामध्ये काही विशिष्ट वेळेला ते त्यांची प्रार्थना करतात. त्याच्यामध्ये एका गावातलं हे चित्र आहे की या धर्माची एक व्यक्ती रस्त्यावर एका कडेला बसून प्रार्थना करत होती आणि तिथे ती व्यक्ती प्रार्थना करत असताना त्या गावातला एक पोलीस तिथे आला आणि प्रार्थना करणाऱ्या त्या व्यक्तीला त्यांनी लाथेने खाली पाडलं. कोणी अधिकार दिला? मला लाथ मारायचा अधिकार तुम्हाला कोणालाही नाही, कोणालाही नाही. मी गुन्हा केलाय, तुम्ही तक्रार करायला पाहिजे. कुठे तक्रार करायला पाहिजे? कायदा आहे ना, त्याला कायदेशीर मार्ग आहे तक्रार करायसाठी. रस्त्यावर एका कडेला प्रार्थना करत असणारा व्यक्ती जो रहदारीला, वाहतुकीला अडचण करत नव्हता आणि जिथे की आता वारंवार अशा पद्धतीने प्रार्थना करणाऱ्या लोकांना सुद्धा सांगितलं जातंय की रस्ते अडवून प्रार्थना करू नका, हे आपल्या धर्मात नाही. आपल्याला प्रार्थना करायची असेल तर आपण एका बाजूचा आडोसा घेऊन जिथे लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने प्रार्थना केली पाहिजे, हे सांगितलं जातंय. हे ऑथॉरिटीनी ऑफिशियली सांगितलं जाते. पण पोलिसाची वर्दी चढवली म्हणून दुसऱ्या जिवंत व्यक्तीला लाथ मारायचा मला अधिकारच नाहीये. त्याला समजावून सांगणं, त्याला उठवून तिथून दुसरीकडे नेणं, तिथे प्रार्थना कर म्हणून सांगणं, हा एक समजुतीचा मार्ग असू शकतो. आणि इथे माझं कार्यकर्ते पण बऱ्याच वेळेला कसाला लागायची शक्यता असते. जर मी तिथे साक्षीदार असेल आणि मी हाडाची कार्यकर्ता असेल तर मला त्या पोलिसाला थांबवावं लागेल. मला त्या पोलिसाला त्याची चूक दाखवून द्यावी लागेल की तुम्ही हे जे करत आहात ते तुम्ही स्वतःला कायद्याचे रक्षक म्हणवता आणि तुम्हीच कायदा हातामध्ये घेत आहात. अशा पद्धतीने समोरच्या व्यक्तीशी वागून कुठल्या विशिष्ट जातीच्या, विशिष्ट धर्माच्या लोकांना त्यांनी कसं वागायचं, आचरणामध्ये काय गोष्टी आणायच्या हे आम्ही नाही सांगू शकत. कारण भारताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेने
आणि संविधानाने आपल्या सगळ्यांना एका समान पातळीवर ठेवलेलं आहे आणि एक समान अधिकार आपल्या सगळ्यांना दिलेले आहेत। हे सगळे समान अधिकार जसे शिक्षणाचे आहेत, आरोग्याचे आहेत, तसेच माझ्या देशामध्ये मी कुठे जाऊन राहावं, मी काय व्यवसाय करावा, मी काय प्रकारचं शिक्षण घ्यावं, पुढे जाऊन मी कुणाशी लग्न करावं, माझ्या कुटुंबामध्ये मला किती मुलं मुली असले पाहिजेत, हा सगळं निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मला माझ्या राज्यघटनेने दिलेलं आहे। आणि जर माझं हे स्वातंत्र्य हिरावून घ्यायचा कोण प्रयत्न करत असेल तर त्याची योग्य जागी तक्रार करायची व्यवस्था पण राज्यघटनेने निर्माण केलेली आहे। या तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशन आहेत, वेगवेगळ्या कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या समित्या तयार केलेल्या आहेत। जसं की कामाच्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष एकत्र काम करत असताना जर बायकांवर लैंगिक अत्याचार होत असतील तर त्यांना तक्रार करायसाठी प्रत्येक कामाच्या ठिकाणी एक अंतर्गत समिती केलेली आहे, जिला आधी विशाखा समिती असं नाव होतं आणि याच्या अंतर्गत महिलांना तक्रार करता येत होती। वर्षानुवर्ष आपल्याकडे 9, 10, 11, 12व्या वर्षी मुलींची लग्न होत होती। आपण बालविवाह प्रतिबंध कायदा आणला आणि मुलींना 18 वर्षापर्यंत शिक्षणाची मुभा मिळवून दिली। स्त्री पुरुष समानतेच्या वाटेवर पुढे चालत असताना वंशाचा दिवा किंवा वंशाचं नाव चालवणारा मुलगा म्हणून पोटामध्ये मुली मारल्या गेल्या, त्याच्यासाठी गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा आणला, ज्याला PCPNDT म्हणून आपण आज ओळखतो। वैजापूरलाच एक डॉक्टर पकडले गेले होते सोनोग्राफी करत असताना, अतिशय प्रथितयश डॉक्टर, अनेक वर्षाची उत्तम प्रॅक्टिस, अनेक वर्ष सामान्य जनतेला सेवा दिलेली, पण एक पाऊल घसरलं आणि आयुष्यभराची सगळं नाव, सगळं कमाई, सगळं मातीत मिसळलं। म्हणजे आपण कार्यकर्ता म्हणून वागत असताना या सगळ्या गोष्टींचं भान आपल्याला ठेवावं लागतं। आपण जेव्हा स्वतःला कार्यकर्ता म्हणवतो तेव्हा मी घरामध्ये एक वागेल आणि घराच्या बाहेर एक वागेल असं चालू शकत नाही। आणि आज 2024 मध्ये तर हे अजिबातच चालू शकत नाही, कारण आजचा जमाना हा सोशल मीडियाचा जमाना आहे। आपण काही केलं तरी लगेच पोस्ट करतो, कुटुंबातलं काही असू दे, बाहेरचं काही असू दे, आणि ती पोस्ट माझ्या सार्वजनिक वक्तव्याला जर छेद देणारी असेल तर कार्यकर्ता म्हणून मी पूर्णपणे अपयशी आहे असं सिद्ध होतं। मी भले हुंडाबंदीवर खूप भाषणं देत असेल, पण माझ्याच घरच्या लग्नामध्ये जर मी हुंडा घेतला तर मला कार्यकर्ता म्हणून घेण्याचा अधिकार राहत नाही। मी गायनेकोलॉजिस्ट आहे, मी PCPNDT वर बोलते आणि माझ्याच दवाखान्यामध्ये गर्भलिंग निदान करून आलेल्या एका महिलेचा जर मी गर्भपात केला तर मी कार्यकर्ता असू शकत नाही। मला या गोष्टी कटाक्षाने टाळाव्या लागतात। कार्यकर्ता म्हणून आपण जी भूमिका 4 लोकांसमोर बोलतो तीच भूमिका आपली घरामध्ये सुद्धा असायला पाहिजे। हे मुख्य बंधन आपल्याला कायम पाळावं लागतं। आपण आजच्या 2024 मध्ये आता इलेक्शन्स येऊ घातलेले आहेत, आपल्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये एक शब्द वारंवार येत आहे, हुकुमशाही लोकशाही, हुकुमशाही लोकशाही, असं आपण वारंवार गेले अनेक दिवस बोलतो आहोत। लोकशाही लोकशाही ज्याची आपण बोलतोय ते काय आहे? शेवटी चर्चा करून निर्णय घेणं जो सर्वमान्य असेल आणि सर्वांच्या हिताचा असेल, इतकी साधी सोपी व्याख्या आपण लोकशाहीची करू शकतो। आणि जी लोकशाही मी बाहेर वागताना अपेक्षित धरते, राजकारणामध्ये अपेक्षित धरते, पॉलिसी मेकिंग मध्ये अपेक्षित धरते, ती लोकशाही माझ्या घरात आहे का? माझं मूल म्हणतंय मला डॉक्टर व्हायचं नाही आणि मी म्हणते नाही मी डॉक्टर आहे, तू डॉक्टर झालंच पाहिजे, माझा दवाखाना कोण सांभाळेल? मला अधिकार आहे का लोकशाहीवर बोलायचा? मला अधिकार नाही लोकशाहीवर बोलायचा। माझं दुसरं मूल म्हणते की मला ही व्यक्ती जोडीदार म्हणून मान्य आहे, काही व्यक्ती त्यांनी निवडलेली आहे, मला असं वाटतंय की यांनी निवडलेली व्यक्ती आयुष्यभरासाठी योग्य जोडीदार असू शकत नाही असं मला वाटतंय। मतभेद असूच शकतात, असायला पण पाहिजे, पण मतभेद असतील म्हणून मी कंपल्शन करू शकते का?
की तू लग्न माझ्या मताने कर म्हणून. मला समजा धोके दिसत असतील तर मी धोके समजावून सांगू शकते आणि बाबा या वाटेने गेलास तर हे धोके, या वाटेने गेल्या तर हे धोके, अंतिम निर्णय तुझा. मला एक प्रश्न तुम्हाला कायम विचारावा असा वाटतो. काही वर्षांपूर्वी आपण मतदानाचा हक्क 18 वर्षावरच्या लोकांना दिला किती? त्याच्या आधी तो 21 वर्षावर होता. म्हणजे 18 वर्षाचं माझं मुलगा किंवा माझी मुलगी निवडणुकीमध्ये देशाचा कारभार करण्यासाठी हातभार लावणारी व्यक्ती निवडू शकते, हो की नाही? म्हणजे मी असं गृहीत धरलंय की त्या 18 वर्षाच्या मुलाला किंवा मुलीला तेवढं शहाणपण आहे, देशाचा कारभार हाकायचा आहे. हा, कारण आता पार्लमेंटचे इलेक्शन आहेत. मग ही व्यक्ती स्वतःच्या आयुष्याचा कारभार करू शकणार नाही का? करू शकेल ना? विश्वास तर दाखवला पाहिजे. जसं वर अडचण निर्माण झाली पार्लमेंटमध्ये तर आपण करतो ना, आपण काय लगेच मागे बोलवतो का? अरे म्हणून तुला तू काम केलं नाही, ये बरं वापस. वी डोंट कॉल देम बॅक. आपण तक्रारी मांडतो, अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. याच पद्धतीची लोकशाही माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा मला पाळावी लागते. ती खूप मोठे निर्णय असतील किंवा रोजचे घरामधले लहान लहान निर्णय सुद्धा असू शकतात. इतके लहान निर्णय ते असतात की वडिलांना जी भाजी आवडते तीच भाजी घरामध्ये होते. इतका लहान निर्णय आहे. पण आपल्याला मुलांच्या मताला किंमत देणं, त्याच्यावर विचार करणं, धोके समजावून सांगणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला कार्यकर्ता म्हणून पाळाव्या लागतात. आणि कार्यकर्ता म्हणून आपण जेव्हा वागतो, वावरतो, त्यावेळेला एक बंधन आपल्याला कटाक्षाने पाळावं लागतं. जसं आम्ही नेमकं डॉक्टर साहेब इथे आहेत, ते पण मान्य करतील आणि तुमच्यापैकी बरेच जण शिक्षक आहेत. काही व्यवसाय जे असे आहेत ते स्वीकारले की ते झोपेत सुद्धा आपल्याबरोबर असतात. उदाहरणार्थ डॉक्टर, शिक्षक, वकील, हे काही व्यवसाय असेल की ते 24/7 तुमच्या बरोबर असतात. तुम्ही तुमचा व्यवसाय विसरून जगूच शकत नाही. तशाच गोष्टींनी कार्यकर्तेपण पण तसंच असतं. आपण जर कार्यकर्ता म्हणून स्वतःला म्हणत असू तर आपल्या राहण्याच्या ठिकाणी उद्भवलेल्या प्रत्येक अडीअडचणीला आपल्याला जावं लागतं. अर्थात तिथे गेल्याच्या नंतर माझी मदत करायची क्षमता किती आहे हे ओळखून पुढचं पाऊल उचलायचं का नाही हा निर्णय आपण घेऊ शकतो. बरेचदा असं असतं की इतका मोठा काही गोंधळ झालेला असतो की आपण कार्यकर्ते म्हणून तिथे अतिशय सामान्य असतो. आपण नाही त्याच्यावरचं काही सोल्युशन काढू शकत किंवा त्याच्यावर काही मदत करू शकत. अशा वेळेला आपल्याला सामान्यपण पण आपल्याला मान्य करता आलं पाहिजे. कारण आपण कोणी मंगळावरचे पडलेले नाही आहोत, आपण कोणी आकाशातून पडलेले नाही आहोत. इथल्याच संस्कृतीमध्ये, इथल्याच सगळ्या वातावरणामध्ये आपण वाढलेलो आहोत आणि आपल्या वाढण्यामध्ये जसा आपल्या कुटुंबाचा सहभाग आहे तसा ज्या समाजव्यवस्थेमध्ये आपण राहतो त्याचाही खूप मोठा सहभाग आहे. आपण लहानपणापासून काही मतं डोक्यामध्ये घेऊन वाढत आलेलो असतो. पण जसं आपल्याला दिसतं की ही मतं चुकीची आहेत तसं ती बदलायचं धैर्य सुद्धा आपल्याला कार्यकर्ता म्हणून ठेवावं लागतं. मी नेहमी एक उदाहरण देते की जे लोक विज्ञान मानतात ते कधीच एका गोष्टीला चिकटून राहत नाही. कारण विज्ञान हे कायम प्रवाही असतं नदीसारखं. आणि विज्ञान काय मागतं? प्रूफ मागतं. विज्ञान प्रूफ मागतं. जर प्रूफ बदललं तर विज्ञानातली ती थिअरी बदलू पण शकते ना. जसं की कॅन्सरवर आतापर्यंत इलाज नाही, पण विज्ञान बदललं, संशोधन बदललं, नवीन गोष्टी समोर आल्या आणि आता आम्ही असं म्हणतो की कॅन्सर जर योग्य वेळेला लक्षात आला तर कॅन्सर क्युअर होऊ शकतो आणि माणसाला उत्तम आयुष्य मिळू शकतं. आता गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरवरची लस आलेली आहे आणि ही लस विशिष्ट वयातल्या मुलींना जर आपण दिली तर एका व्हायरसपासून होणारा कॅन्सर 99% वाचवू शकतो. आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो. आपण सगळ्यांनी कोविडचं उदाहरण बघितलेलं आहे. आपण सगळे कोविडच्या याच्यामधून गेलो, आपल्या जवळच्या काही व्यक्तींना आपण गमावलं. अशाच पद्धतीने विज्ञानावर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता हा कायम प्रूफवर विश्वास ठेवणारा असतो. कोणीतरी मला सांगितलं म्हणून मी तसं म्हटलं असं
असं चालत नाही. आणि आपण सगळेजण लहानपणापासून शिकलेलो आहोत की या दोन अवयवांमध्ये जितकं अंतर आहे, हे अंतर जर लक्षात ठेवलं तर या दोन अवयवांपैकी याच्यावर जास्त विश्वास ठेवायचा असतो, कारण यांनी जे काही काम केलेलं असतं ते हवेवर तरंगत तरंगत रूप बदलत बदलत आपल्यापर्यंत आलेलं असतं. शब्द बदलतात, शब्दाचे अर्थ बदलतात, वाक्य काय पद्धतीने बोललंय याच्यावर पण अर्थ बदलतो, कुठल्या शब्दावर जोर दिलाय त्याच्यावर पण अर्थ बदलतो. त्यामुळे या दोन अवयवातल्या अंतरापैकी या अवयवावर जास्त विश्वास ठेवावा लागतो. आणि जे बघतो त्याचं थोडंसं एक ॲनालिसिस करायची सवय आपल्याला कार्यकर्ता म्हणून लावावी लागते. जे बघितलंय त्याच्या मागची भूमिका समजावून घ्यावी लागते. समोर ॲक्सिडेंट होताना दिसला तर आपण मनुष्य स्वभावाप्रमाणे सहजपणे मोठी गाडी असलेल्या व्यक्तीला दोषी ठरवतो आणि मोकळे होतो सहजपणे. पण बरेचदा असं असतं विदर्भाला मध्ये जोरात कट मारून आलेला असतो. त्याचं आपल्याला त्याचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे. कार्यकर्ता म्हणून ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला शिकायला पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी कार्यकर्ता म्हणून आपल्याला शिकायला पाहिजे की आपण कायम विद्यार्थी असतो. आज मी राज्य उपाध्यक्ष आहे म्हणजे मला सगळं आलं असं अजिबात होत नाही, कारण शहाजी आणि बोराळे सर करतात त्याच्यातला तर एकही प्रयोग मी करू शकत नाही. मी करू शकत नाही प्रयोग याच्यातला. त्या वाटेत पण मी कधी गेले नाही. मी फक्त प्रयोग केले की हात अशा छान टाळ्या वाजवते, किती छान म्हणते. जे आपल्याला कायम विद्यार्थी या भूमिकेत राहावं लागतं आणि समोरच्या गोष्टी समजावून घेऊन मग आपलं कार्यकर्तेपण आपल्याला पुढे निभावावं लागतं. शेवटची महत्त्वाची गोष्ट, कार्यकर्ता आजकाल फार फेमस शब्द झालेला आहे. काय इलेक्शन असल्यामुळे जो तो कार्यकर्ता आहे. फक्त गळ्यामध्ये उपरणं कुठलं आहे हा प्रश्न आहे, पण एव्हरीबडी इज कार्यकर्ता. पण हा कार्यकर्ता कसा आहे? वरून ऑर्डर आली खाली वागलं. आमचा कार्यकर्ता असा असणार नाही. जो अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बॅनरखाली काम करणारा कार्यकर्ता आहे तो विवेकी आहे, विचारी आहे. रश्मी बोरीकरांनी सांगितलं म्हणून ऐकलं असं होणार नाही. मी सांगितलेल्या गोष्टींवर विचार होईल, चर्चा होईल. माझं काय चुकलं, मी बोलताना कसं बोलायला हवं होतं याच्यावर सुद्धा बोललं जाईल. आणि त्यानंतर माझ्या मनाला यातलं काय पडतंय हे सांगायचं धैर्य माझ्यामध्ये असलं पाहिजे. आज मी इथून बोलल्यानंतर बसल्यावर जर तुम्हाला असं वाटलं की नाही रश्मी मॅडम तुम्ही हे जरा चुकीचं बोललात, मला कळलं नाही, तर त्याच्यावर आपल्याला एकमेकांशी खुलेपणाने चर्चा करता आली पाहिजे, मोकळेपणाने बोलता आलं पाहिजे. ते खरं कार्यकर्तेपण असतं. आपण एखादी गोष्ट केली म्हणजे आपण सगळं भरून पावलो असं होत नाही. ज्या ज्या भूमिका जाहीर पद्धतीने मांडायचा प्रयत्न करतो त्या सगळ्या भूमिका व्यक्तिगतरित्या आचरणात आणाव्या लागतात, तरच आपलं कार्यकर्तेपण हे खरं कार्यकर्तेपण आहे हे सिद्ध होतं. अर्थात कार्यकर्त्यांच्या प्रत्येकाच्या शिक्षणाची पद्धत वेगळी असणार, त्याची पातळी वेगळी असणार, कौटुंबिक पातळी वेगळी असणार, आर्थिक पातळी सुद्धा वेगळी असणार. हे मान्यच आहे आपल्याला. आपण कार्यकर्ते आहोत म्हणजे आपण सगळ्या बाबामध्ये समान आहोत असं होत नाही. पण ज्या वेळेला आपण कार्यकर्ते म्हणून एकत्र येतो त्यावेळेला काही गोष्टी माझ्या मला घरी सोडून यायला जरुरी आहे, तरच मी हे काम विवेकी दृष्टीने आणि विचारी दृष्टीने पुढे नेण्याचा एक चांगला प्रयत्न माझ्याकडून होऊ शकतो. आज तरुण मुलं इथे जास्त नाही आहेत. आपण सगळे अनुभवी आहात. कदाचित तुमच्याच मनातलं मी थोडंफार बोलले आहे असंही झालं असायची शक्यता आहे. किंवा एक बाई तुमच्यासमोर बोलत आहे तर त्याला एक वेगळं काही अँगलही असायची शक्यता आहे. कार्यकर्त्यांच्या घरच्या लोकांना सुद्धा वेगळ्या पद्धतीने वावरावं लागतं. कार्यकर्त्याचं घर जे असतं ते सगळ्यांसाठी खुलं असतं आणि जे काय घरामध्ये असेल ते बरेच वेळेला सामायिक असतं. अशा पद्धतीने कार्यकर्त्यांची घरं असतात. पण आपण कार्यकर्ता आहोत म्हणजे घरच्या व्यक्तींनी सुद्धा आपल्यासारखंच वागलं पाहिजे हा हट्ट करणं हे चूक आहे. त्यांना आपली भूमिका पटली तर त्यांनी आपल्याबरोबर येणं हे आपल्याला मान्य आहे. पण मी कार्यकर्ता म्हणजे तू पण कार्यकर्ता असलं पाहिजे असं आपण जर म्हटलं तर आपण त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याला मारून टाकतो. आपण असं कितीतरी वेळेला लक्षात येतं की
निर्मूलन समितीचा कार्यकर्ता असताना घरामध्ये कार्यकर्ते पण पुढे आलेले असते. आज कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरामध्ये दिवसभरामध्ये समिती कसं काम करते, समितीचा उद्देश काय आहे, चमत्कार कसे केले पाहिजे. कसं आहे ना, हा पाण्यावरचा दिवा पेटवणं हे खूप सोपं आहे, खूपच सोपं आहे. एक केमिकल टाका, पाणी टाका, करून आग लावा. पण जेव्हा ही क्रिया एखादा ढोंगी साधू बुवा करतो तेव्हा त्या साधू बुवाला उघडं पाडणं हजारो लोकांच्या समोर आणि त्याला कायद्याच्या चौकटीत आणून त्याला शिक्षा होईल असं बघणं हे खूप अवघड काम आहे. दिवा पाण्याचा पेटवणं खूप सोपं आहे, म्हणजे आम्ही केलं आज. पण ढोंगी बाबांना उघडं पाडणं हे खूप अवघड काम आहे आणि ते आमचं अवघड काम शहाजी सर गेली अनेक वर्ष करतात, ज्यांच्या जीवाला धोका अनेक वेळेला निर्माण झालेला आहे. त्यांना उघड माझ्या समोर धमकी दिलेली आहे की तुम्ही आमच्या हिटलिस्टवर आहात म्हणून. आणि आता जेव्हा बागेश्वर बाबा इथे येऊन गेले, गोराणे सर तेव्हा होते इथे जालन्याला, तेव्हा त्यांच्यावर आणि माझ्यावर, आमच्या दोघांवर CID होती की आम्ही बागेश्वर बाबांच्या आसपास कुठे जाऊन कर्तव्य करतो का म्हणून. म्हणजे अशा प्रकारचे धोके सुद्धा आपल्याला कार्यकर्ता म्हणून वावरत असताना पत्करावे लागतात. पण त्यावेळेला आपला एकमेकांशी असलेला सुसंवाद हा आपल्याला अवघड प्रसंगामध्ये निभावून न्यायला मदत करतो. नाहीतर काय, रश्मी मॅडम तुम्ही तर गाडी चालवता, तुमचा ऍक्सिडेंट करणं तर काहीच अवघड नाही, अशी उघड धमकी येते रश्मी मॅडमना. पण हा संवाद माझा शहाजींशी आहे. मी शहाजींचं नाव सारखं काय घेते, कारण आम्ही एका गावात राहतो आणि एकत्र खूप काम करतो म्हणून हा संवाद असतो. किंवा आता बागेश्वरच्या तेव्हा आमचा संवाद होता. गोराणे सरांनी आम्हाला सांगितलं होतं कोणी जायचं नाही तिकडे, आपापल्या घरी आपली कामं करा, तुम्ही तिकडे फिरू नका. जे कुठे आपल्याला आपल्या जीवाची काळजी घ्यायची आहे, कुठे त्याला कायद्याच्या चौकटीत बसवता येऊ शकेल हा प्रयत्न करायचा आहे, हे सगळं विवेकी विचार आपल्याला डोक्यात ठेवावे लागतात. आणि कार्यकर्त्यांचा एकमेकांशी असलेला सुसंवादच आपल्याला अडचणीच्या प्रसंगातून मात करायला, सुखरूप बाहेर पडायला मदत करतो. आपल्यामध्ये जर हेवे दावे असतील तर आपण तर संपतोच, पण कामही पुढे जात नाही. काम पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांमध्ये एक छान मैत्री असणं जरुरी आहे. आणि ही मैत्री, तुम्ही स्त्री आहात, पुरुष आहात, मुलगा आहात, वयाने मोठे आहात, आतापर्यंत काय काम केलंय, कोणत्या मोठ्या पोस्टवर आहात, किती महिना पगार मिळवता, हे महत्त्वाचं नाही आहे याच्यामध्ये. एखादी व्यक्ती 10,000 रुपये महिन्याने काम करत असेल, एखादी 10 लाखांनी काम करत असेल, पण विचारांच्या पातळीवर जर आपण एकत्र असू तर या गोष्टी तिथे एकत्र मध्ये येत नाहीत. आणि कार्यकर्ता म्हणून वावरत असताना जग आपल्याकडे बघत असतं, ते आपल्याला कायम जज करत असतात. मुद्दामून आपल्या समोर असे प्रसंग निर्माण केले जातात की तुम्ही काय रिॲक्शन देता हे बघितलं जातं. पत्रकार मुद्दामून जाणीवपूर्वक खोचक प्रश्न विचारतात, कुटुंबाविषयी विचारतात. मी जेव्हा स्त्री पुरुष समानता बोलते त्यावेळेला काही लोक आपल्याकडे असे असतात की मला विचारतात, काय मॅडम लग्न केलं नाही का? आणि काय लोक विचारतात, घरी कोण असतं? कशी असते पद्धत विचारायची, म्हणजे आपण माणसाला कोणत्या चौकटीत बसवतो. स्त्री पुरुष समानता बोलत असताना मी वेगळं नाव लावते, नवरा वेगळं नाव लावतो आणि मुलं अजून वेगळं नाव लावतात. तरीही आम्ही एका कुटुंबाचा भाग आहोत, कारण कुटुंबाचा भाग असणं हे प्रेम, विश्वास, एक विचार याच्यावर अवलंबून असतं. काही प्रथा ज्या जुन्या परंपरेने चालत आलेल्या आहेत ते काही कार्यकर्ते बंडखोरीने मोडायचा पण प्रयत्न करतात. काही कार्यकर्ते ती बंडखोरी करून ती प्रथा मोडू शकत नाहीत, पण म्हणून ते कमी आहेत का? अजिबात नाही. जे प्रथा मोडतात ते फार महान आणि जे सामान्य वाटेने जातात ते लहान, असं अजिबात नाही. कार्यकर्ता म्हणून आपण समानच असतो, आपण विचारांच्या पातळीवर समान असलं पाहिजे. आणि दुसरा एक मुद्दा इथे जाणीवपूर्वक मला थोडासा सांगायचा आहे, नंतर मी थांबेल. कार्यकर्ता म्हणून काम करत असताना जेव्हा आपण विचारांनी बांधलेलो असतो तेव्हा कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये असा प्रसंग येतो की आपण इथे काम करतो. समजा आता आम्ही लासूर स्टेशनला काम करतो, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष मी लासूरला काम केलं आणि मी
प्रेस्टीज मिळतं. पण जेव्हा मी लासूर स्टेशन सोडून दुसऱ्या गावाला जाऊन स्थायिक होते आणि तिथे नव्याने त्या विचाराशी आणि कामाशी जोडून घ्यायचा प्रयत्न करते, तेव्हा तिथल्या लोकांना काय माझ्याविषयी माहिती आहे की मी लासूरला काय काम केलं? लासूरला माहिती आहे, पण उस्मानाबादला माहिती नाही रश्मीने लासूरला काय काम केलं. त्यामुळे उस्मानाबादचे लोक काही वेळेला मला तपासणार, माझ्या भूमिका तपासणार, माझी मांडणी तपासणार. याचा अर्थ माझं कार्यकर्ते पण छोटं आहे असं अजिबात होत नाही. समोरच्या व्यक्तीला जर माझ्याविषयी माहिती नसेल तर मला माझ्या विचारांना, माझ्या कृतीला तपासण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि कार्यकर्ता म्हणून आपण ते मान्य केलं पाहिजे. कोणत्याही वेळेला तुम्ही मला तपासून बघा, कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका ती कायम असेल, माझी विचारांशी बांधिलकी असेल, माझ्या बरोबर कोण लोक आहेत, मी कोणत्या गावात आहे हे महत्त्वाचं राहणार नाही. कार्यकर्ता म्हणून घेणं सोपं आहे, निभावणं जितकं म्हणवणं सोपं आहे त्यापेक्षा निभावणं थोडं अवघड आहे, पण डिफिकल्ट नाही, अशक्य नाही. हे शक्य आहे. आपल्याला आपली बांधिलकी फक्त विचारांशी ठेवायची असते. विचारांशी बांधिलकी असेल तर पुढची वाट ही खूप सोपी असते. त्याच्यामुळे स्त्री आहे, पुरुष आहे, वयाने 18 वर्ष आहे का वयाने 70 वर्षाची व्यक्ती आहे, श्रीमंत घरातली आहे, 100 एकर शेती असलेली का 2 खोल्यातलं घर आहे आणि 10,000 रुपये घरामध्ये येत आहेत, ह्या गोष्टी महत्त्वाच्या ठरत नाहीत. तिथे आपण माणूस असणं आणि विचारांना बांधील असणं या गोष्टी महत्त्वाच्या असतात, ज्या आपल्याला कार्यकर्ता म्हणून पुढे नेऊ शकतात. मला इथे बोलण्याची संधी दिली. तुम्ही सगळे इतके अनुभवी असतानाही मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. थांबते.